केज अंबेजोगाई या महामार्गावर रात्री 3 वाजताच्या दरम्यानमध्ये कंटेनर या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि या कंटेनरमध्ये जरी कोणाची जीवितहानी झालेली नसली तरी परंतु या कंटेनरचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि कंटेनरमध्ये असलेला माल जो तणनाशक आहे ते या ठिकाणी त्या गाडीतनं दुसऱ्या गाड्यांमध्ये टाकायला चालू असल्याचं काम दिसतं आहे। केज अंबेजोगाई महामार्गावरील ढाकेफळ या गावच्या शिवारामध्ये हा अपघात झालेला आहे आणि हा अपघात रात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास झाला असल्याचे या भागातील नागरिक सांगतात आणि हा अपघात बहुतेक झोपेमध्ये झाला असल्याचं बोललं जात आहे। या अपघातामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं या गाडीचं आपल्याला पाहायला मिळत आहे। झाडं 4-5 झाडं तोडून ही गाडी या ठिकाणी येऊन पडलेली आहे आणि या गाडीचा नंबर आपण बघू शकतो आहे की HR38 S9584 हा या गाडीचा नंबर असून हे कंटेनरचं आपण बघतो आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। पुढची चाकांची जोडी या ठिकाणी निघून पडलेली आहे तर कंटेनर देखील पूर्णपणे या ठिकाणी खराब झालेला आपल्याला दिसतो आहे आणि या कंटेनरमध्ये असलेले बॉक्स काढण्याचं काम सुरू आहे आणि ते बॉक्स आता दुसऱ्या वाहनांमधून या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर घेऊन चालले जात आहेत, परंतु हा कंटेनर या ठिकाणी बऱ्याच वेळासाठी इथं थांबणार आहे। क्रेनच्या साहाय्याने याला काढावं लागणार आहे। रात्री 2च्या सुमारास झालेली ही घटना आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी कंटेनरपासून काही अंतरावरच मोठी विद्युत प्रवाह या ठिकाणावरून गेलेला आहे आणि अगदी थोडंसं अंतर या तारेमध्ये आणि या कंटेनरमध्ये शिल्लक राहिलेलं आहे। जर काही कंटेनर आणखी थोडासा या उंच असणाऱ्या भागावरती जर आला असता तर हा कंटेनर या तारेला चिटकला असता आणि मोठा विद्युत प्रवाह या कंटेनरमध्ये उतरला असता आणि या ठिकाणी मोठी हानी झालेली आपल्याला पाहायला मिळाली असते, परंतु सुदैवाने असं काही झालेलं नाही। कोणालाही या ठिकाणी नुकसान झालेलं नाही। गाडीचा चालक देखील सुखरूप असल्याचं कळतं आहे आणि गाडीचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे।